उन्हाळ्यामध्ये थंडगार द्राक्षांचं ज्यूस कसं बनवायचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच सोपी सिंपल आहे. नमस्कार, मी ज्योती बरकले रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला द्राक्षे भिजवण्यासाठी खास ट्रिक सांगणार आहे. बाजारातून द्राक्ष आणले. द्राक्ष आणल्यानंतर मी त्यांना मिठाच्या व हळदीच्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे. कारण द्राक्षांना खूप जास्त पावडरचा वापर केलेला असतो. शरीरासाठी चांगलं नसतो. त्यामुळे आपण त्यांना हळद व मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवून घेऊया. 10 ते 15 मिनिटं भिजल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. स्वच्छ धुतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. त्यातच अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. त्यासोबत अर्धा चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. लिंबाचा रस माझ्याकडून स्किप झाला आहे. अर्धा चमचा मध घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात छान असा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे. त्यातच थोडं मीठ घालून घेऊया. अशा प्रकारे आपला ज्यूस तयार झाला आहे. बाउलमध्ये एक चाळण ठेवून घेतली आहे. त्यातच आपल्याला जो आपण ज्यूस केला आहे तो आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचा आहे. द्राक्षांचा ज्यूस या ठिकाणी रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता छान असा फ्रेश ज्यूस तयार झाला आहे. ग्लासमध्ये सर्व करून घेऊया. यातच तुम्हाला बर्फ वापरायचा असेल तर वापरू शकता. आपला द्राक्षांचा ज्यूस तयार झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांसाठी परफेक्ट आपण द्राक्षांचा ज्यूस तयार केला आहे. नक्कीच आवडणार आहे याची मला खात्री आहे. तर तुम्ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असेल तर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाजूचे बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.